आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा एक गोष्ट हमखास दिसते. एका बाजूला तो पिवळा धम्मक चकचकीत गूळ आणि दुसऱ्या बाजूला थोडा गडद रंगाचा सेंद्रिय गूळ. पण नजर जाते ती त्यांच्या किमतीवर. अरे बाप रे, केवढा फरक असतो हा. मग प्रश्न पडतोच की हा साधा गूळ इतका स्वस्त आणि सेंद्रिय गूळ इतका महाग का? चला, आज आपण यामागचं नेमकं गणित काय आहे तेच समजून घेऊया. अगदी बरोबर. हाच तो प्रश्न आहे की सेंद्रिय गूळ नेहमीच्या गुळापेक्षा इतका महाग का असतो. म्हणजे ही किंमत फक्त सेंद्रिय या नावासाठी आहे की यामागे काहीतरी ठोस कारण आहेत. आपल्याला याच्या अगदी मुळाशी जाऊन हे तपासावं लागेल. तर मग याचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला थेट खर्चाचाच हिशोब बघावा लागेल. आपण काय करूया, कोल्हापूरच्या बाजारभावानुसार दोन्ही प्रकारचा गूळ बनवायला नक्की किती खर्च येतो याची एक तुलनाच करूया. म्हणजे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. आता गंमत बघा. हा जो किमतीतला फरक आहे ना, त्याची सुरुवात गुऱ्हाळ्यात नाही तर थेट शेतापासूनच होते. सेंद्रिय शेतीमध्ये एका एकरात साधारणपणे 30 ते 35 टन ऊस निघतो. त्यामुळे त्याचा भाव जास्त असतो, म्हणजे साधारण 4,500 रुपये प्रति टन. या उलट रासायनिक खतं वापरलेल्या शेतीत उत्पादन जास्त मिळतं, म्हणजे 50 ते 60 टन प्रति एकर. आणि म्हणूनच त्याचा भाव कमी असतो, साधारण 3,200 रुपये प्रति टन. म्हणजे सुरुवातच इथून होते. आता हा तक्ता बघा, म्हणजे हिशोब आणखी सोपा होईल. 1 किलो गूळ बनवण्यासाठी जो कच्चा माल म्हणजे ऊस लागतो, त्याचा खर्च सेंद्रिय गुळासाठी होतो 45 रुपये, तर रासायनिक गुळासाठी फक्त 32 रुपये. आणि एवढ्यावरच थांबत नाही. सेंद्रिय गुळात इतर नैसर्गिक घटक लागतात, कुशल मजूर लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याला सर्टिफिकेशनचा खर्चही येतो. हे सगळं धरून सेंद्रिय गुळाचा उत्पादन खर्च पोचतो तब्बल 63 रुपयांवर. तर रासायनिक गुळाचा खर्च फक्त 45 रुपयांवर थांबतो. किती मोठा फरक आहे बघा. बरं, आता खर्चाचा हिशोब तर कळला. पण रासायनिक गूळ स्वस्त असण्यामागे फक्त एवढंच कारण नाहीये. यामागे अजून एक गोष्ट आहे, काही छुपे घटक. आणि हे घटक नेमके काय आहेत तेच आता आपण पाहणार आहोत. हो, स्वस्त गुळाचं हे कडू सत्य आहे. तो जो बाजारात 40-50 रुपयांना आकर्षक पिवळा धम्मक गूळ दिसतो ना, त्याच्यामागे एक अशी गोष्ट लपलेली आहे जी त्याच्या चवी इतकी नक्कीच गोड नाही. तर हे आहेत ते छुपे घटक. तो जो आकर्षक पिवळा रंग असतो ना, तो आणण्यासाठी त्यात हायड्रोज नावाचं एक केमिकल वापरलं जातं, म्हणजे सोडियम हायड्रोसल्फाईड. गूळ कडक व्हावा म्हणून त्यात चक्क कॅल्शियम कार्बोनेट मिसळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढवण्यासाठी त्यात हलक्या प्रतीची साखर किंवा साखरेची मळी टाकली जाते. आता या सगळ्यामुळं उत्पादन खर्च तर नक्कीच कमी होतो, पण आपल्या आरोग्याचं काय, हा प्रश्न उरतोच. ठीक आहे, म्हणजे उत्पादन खर्चातला फरक कळाला, त्यातल्या घटकांबद्दलही कळलं. पण गोष्ट इथे संपत नाही. गूळ गुऱ्हाळात तयार झाल्यानंतर तो आपल्यापर्यंत पोचतो, त्याचाही एक खर्च असतो. चला तर मग हा प्रवास अंतिम किमतीवर कसा परिणाम करतो ते बघूया. आता हे फायनल गणित बघा. सेंद्रिय गुळाचा 63 रुपयांचा उत्पादन खर्च, त्यात वाहतूक आणि इतर खर्च मिळून 7 रुपये जोडले गेले. आणि मग त्यावर विक्रेत्याचा साधारण 30% नफा, म्हणजे 21 रुपये. हे सगळं मिळून त्याची अंतिम किंमत होते साधारण 91 रुपये. आता रासायनिक गुळाचा बघा. 45 रुपये उत्पादन खर्च, 5 रुपये वाहतूक खर्च आणि 15 रुपये नफा. त्याची किंमत झाली 65 रुपये. आत्ता कळलं का बाजारात आपल्याला हा फरक का दिसतो ते? आणि हा आलेख तर सगळं काही एका नजरेत सांगतोय. एका बाजूला 91 रुपयांचा सेंद्रिय गूळ आणि दुसऱ्या बाजूला 65 रुपयांचा रासायनिक गूळ. किमतीतला हा फरक आता अगदी स्पष्ट दिसतोय. बरं, ही सगळी आकडेमोड बघितल्यावर एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झालीय की हा जो किमतीतला फरक आहे तो उगाच नाहीये. मग प्रश्न येतो की आपल्यासाठी खरा सौदा कोणता? आणि हा प्रश्न तर विचार करायला लावणार आहे की जर गूळ बनवण्यासाठी लागणाऱ्या ऊसाचाच खर्च 32 रुपये किलो असेल, तर तोच गूळ बाजारात 40 रुपयांत विकणं कसं परवडू शकतं? म्हणजे नफा कमवण्यासाठी त्यात नक्की काय मिसळलं जात असेल? हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे. याचाच अर्थ खरी किंमत म्हणजे आपण फक्त पैशात मोजतो ती नाही, तर सेंद्रिय गुळासाठी आपण जी जास्त किंमत मोजतो ते शुद्धतेसाठी, चांगल्या शेती पद्धतीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी दिलेलं मूल्य आहे. आणि शेवटी प्रश्न हाच उरतो की आज आपल्या आरोग्यासाठी थोडे जास्त पैसे मोजणं चांगलं की स्वस्त आणि रसायनयुक्त पदार्थ खाऊन भविष्यातली हॉस्पिटलची बिलं वाढवणं? अर्थात हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे.